जिथे इतिहास आणि वीरता एकत्र येतात ती महान भूमी म्हणजे आपला भारत देश. याच महान भूमीत प्राचीन काळात सोन्याचा धूर निघायचा असे म्हटले जाते. त्या इतिहासाला जगासमोर मांडण्याचे काम केले आहे एका आंबेडकरवादी दिग्दर्शक पा. रणजित यांनी. कबाली, काला, सरपट्टा यासारखे समाज प्रबोधन करणारे कित्येक चित्रपट पा. रणजित यांनी तयार केले आहेत, जे नेहमीच वंचित घटकाचा संघर्ष जगासमोर आणण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आणि आता थंगलान याला अपवाद नाही. हा चित्रपट ब्रिटिशांच्या राजवटीतील KGF म्हणजेच कोलार गोल्डफील्डच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे, ज्यामध्ये चियान विक्रम हा मूळ निवासी समाजाचा असलेला निडर नेता दाखवला आहे. थंगलानची कथा आपल्याला 20व्या शतकाच्या सुरुवातीस घेऊन जाते, ज्या काळात कोलार गोल्डफील्ड जगातील सर्वात समृद्ध खाणीपैकी एक होती. मात्र या समृद्धी आणि वैभवाच्या मागे शोषण आणि दडपशाहीची कहाणी लपलेली आहे. या चित्रपटातील बरेचसे दृश्य सत्य इतिहासाला प्रकाशित करताना दिसतात. भारताचा इतिहास सिंधू संस्कृतीमध्ये लपलेला आहे. ही संस्कृती काही काळानंतर नागवंशी संस्कृतीमध्ये बदललेली दिसते. हेच नागवंशी नागलोक या भूमीचे वास्तविक मूळ निवासी आहेत. या देशाला गौतम बुद्धाने आपल्या विचारांचा अनमोल खजिना दिला. त्यांच्या विचारांचे रक्षण करण्यासाठी आणि पुढे नेण्यासाठी नागवंशी महिलाही खूप संघर्ष करत होत्या. त्या महिलांना नागनिका असे म्हटले जात होते. थंगलानमधील एक आरती नामक पात्र नागनिकाची महत्त्वाची भूमिका बजावते. नागनिकाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दाखवण्यात आला आहे. नागनिका बुद्धांचे रक्षण करण्यासाठी किती संघर्ष करते ते वास्तविक दृश्य मांडण्याचा प्रयत्न खूप उत्कृष्टपणे केलेला दिसतो. उच्चवर्णीय राजाकडून बुद्धाची मूर्ती तोडण्यात येते. यावरून ब्राह्मणी व्यवस्था बुद्धांचे विचार त्या काळातही नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत होते असे दिसून येते. आंबेडकरवादी डायरेक्टर पा. रणजित नेहमीच दलितांच्या अधिकाराबद्दल इतिहासातील वास्तव चित्रपटाच्या माध्यमातून समोर आणतात. दलित अस्पृश्य समाज म्हणजे फक्त दयनीय परिस्थिती, लाचार जीवन, गुलामगिरी नाही, तर इतिहासातील दलित अस्पृश्य समाज हा मूळ निवासी आहे. या समाजातील लोक सन्मानाने जगत होते. त्यांना सन्मान मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. ही जाणीव आपल्याला थंगलानच्या माध्यमातून होते. या संघर्षाची जाणीव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमधून झाली असे पा. रणजित म्हणतात. अद्याप महाराष्ट्रामध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला नाही याचे कारण अजूनही मला समजले नाही. भारतीय चित्रपटामध्ये बुद्धाला दाखवणे म्हणजे कोणत्याही क्रांतीपेक्षा कमी नाही. पा. रणजित यांच्या क्रांतिकारक प्रयत्नांचे संपूर्ण महाराष्ट्रातून स्वागत आहे.